हॅलो, धन्यवाद. थँक्यू वेदांत. आपण पाहतोय एसदे विरुद्ध मजगाव या झेनाब 11 मजगाव विरुद्ध ईगल 11 एसदे या दोन संघांच्या दरम्यान ही लढत पाहतोय. झिमामचा पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर 2 धावा सूरज याने घेतल्या. दुसरा चेंडू आपण पाहतोय सीमेरेषेकडे चेंडू जातोय आणि मात्र तेथे चौकार गणला जातोय. सूरज शेडगे तळेकारला बिलॉंग करणारा हा खेळाडू खऱ्या अर्थाने पाहतोय या ईगल 11 एसदे संघाकडून खेळत असताना फलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 चेंडूवर 6 धावसंख्या जमा करतोय. 6 या अंकावर जाऊन पोहोचतोय. झिमामचे 2 चेंडू आपण पाहिलेत. या 2 चेंडूवर 6 धावसंख्या जमा केली सूरज शेडगे याने. पुन्हा एकदा झिमाम आपल्या षटकातील क्रमांक 3चा चेंडू फेकतोय सूरज शेडगे याच्यासाठी. पुन्हा एकदा शॉर्टफेज चेंडू आणि नेत्रदीपक असा फटका पाहायला मिळतोय. लॉंग लेग दिशेला मारलेला हा फटका अर्थातच 4 धावेंसाठी आणि 4 धावेंनी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे 10. ईगल 11 एसदे संघ 10 या अंकावर जाऊन पोहोचतोय. खऱ्या अर्थाने 3 चेंडूंचा खेळ संपलेला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ संपला. 3 चेंडूमध्ये 10 या अंकावर हा ईगल 11 एसदे संघ पोहोचतोय. आपण पाहिलं तर झिमामच्या गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर झिमामने 2 धावा खर्च केला. क्रमांक 2चा चेंडू फेकला. क्रमांक 2च्या चेंडूवर 4 धावा खर्च केला आणि क्रमांक 3च्या चेंडूवर सुद्धा 4 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा झिमाम शॉर्टपिच चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय सूरज शेडगे याच्या बॅट मधून आणि या 6 धावेने धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या आपल्याला धाव फळकावर पाहायला मिळतोय ती म्हणजे 16. 4 चेंडू आणि या 4 चेंडू मध्ये सूरज शेडगे एक मोठी फटकेबाजी एक मोठी धावसंख्या उभी करताना पाहायला मिळतोय. कारण झिमामचा विचार केला तर या झिमाम याने या 4 चेंडूमध्ये 16 ही धावसंख्या खर्च केली. त्याच विरुद्ध आपण सूरज शेडगेला पाहिलं तर सूरज शेडगे एक चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढील चेंडू झिमाम याचा आणि हा चेंडू आपण पाहिला फ्रंट फुटला जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. परंतु येथे आपण पाहतोय झिमाम कमबॅक करण्याचा प्रयत्न येथे पाहायला मिळतोय झिमामच्या माध्यमातून. जरी 4 चेंडूवर 16 धावा खर्च केल्या असल्या तरी मात्र क्रमांक 5चा चेंडू आणि क्रमांक 5चा चेंडू निर्धाव येथे फेकताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढील चेंडू फेकण्यास तयार होतोय गोलंदाज झिमाम सूरज शेडगे याच्यासाठी. सूरज उजव्या हाताने खेळणारा फलंदाज. आपण पाहतोय सूरजला बॅट चेंज घेऊन जाणारा चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्ररक्षकाकडे. थोडासा आउटफील्ड स्लो असल्या कारणाने चेंडू आडला जातोय. मात्र या चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे 18 या अंकावर ईगल 11 एसदे हा संघ पोहोचतोय. तत्पूर्वी जे सुपर 6 आणि या सुपर 6 मध्ये ज्या ऑनर्सचा ज्या संघ मालकाचा संघ अर्थातच सुपर 3 मध्ये पोहोचलाय असे आमचे भारत मोती बोरले शिवसेना शाखा प्रमुख शिंदेगट यांनी येथे या मंचावर यायचं आहे. भारत मोती बोरले जो पहिला संघ सुपर 3 मध्ये पोहोचला त्याचे ऑनर्स भारत मोती याने या मंचावर यायचं आहे. तर आपण पाहतोय पहिला षटकाचा खेळ संपलाय आणि पहिला षटका अखेर ईगल 11 एसदे संघ 18 या धावसंख्येवर पोहोचतोय. क्रमांक 2चा षटक घेऊन येतोय गोलंदाज तवाफ येतोय क्रमांक 2चा षटक फेकण्यासाठी. तर आपण पाहतोय स्ट्राईकला जयेश घाग मॅन फ्रॉम चोरडे गावातील हा खेळाडू. या खेळाडूला आपण पाहतोय हा चेंडू एक अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. कमी उसली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू गेला यष्टीरक्षक फराग मात्रे याच्या ग्लोव्ज मध्ये. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू या षटकातील पहिला चेंडू निर्धाव गणला गेला. आपण पहिल्या षटकात पाहिला 18 ही धावसंख्या जमा झाली. मात्र क्रमांक दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकातील पहिला
पहिला चेंडू निर्धाव पाहिला. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू, बॅट चेंज घेऊन जाणारा चेंडू स्क्वेअर लेग दिशेला, मात्र तेथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या चेंडूवर एक धाव मिळाली ती ईगल 11 एसदे संघाला. एसदे संघाची धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे 19 या अंकावर जाऊन पोहोचतोय. आणि आता मात्र ज्याने पहिल्या षटकात चांगली फलंदाजी केली होती, पहिल्या षटकात 18 ही धावसंख्या जमा केली होती, तो फलंदाज आपण पाहतोय. त्या फलंदाजाला पाहतोय सूरज शेडगे. सूरज शेडगे तवाफच्या गोलंदाजीचा सामना करेल. पुढील चेंडू अतिशय चांगला फटका, गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून मारलेला फटका, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, तेवढंच चांगला झेल पाहायला मिळतोय आणि सूरजची खेळी या झेलाबरोबरच संपुष्टात येतोय. डीजेला संधी दिली जात आहे. कमॉन डीजे. आपण पाहतोय अयात जैनाब 11 मजगाव संघ. हॅलो चेक. या ठिकाणी उमेश घाणेकरसाठी पारितोषिक आले. जसं मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं ना, इंडिया वॉरियर्स लहू शेठ खेडेकर न्हावे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय उमेश घाणेकरसाठी. ओव्हर टू आदेशजी. ओके, आपण पाहतोय क्रमांक 3 वर फलंदाजीसाठी जातोय उमेश घाणेकर. एक तळेखार गावातील मोठा क्रिकेटमधील नाव आणि तो फलंदाज खऱ्या अर्थाने या ईगल 11 एसदे संघाचा कर्णधार म्हणून ज्याच्याकडे मोठी जबाबदारी आपण पाहतोय तो म्हणजे फलंदाज उमेश घाणेकर. उमेश घाणेकर या मुरुड प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यातली जी त्याची कामगिरी पाहिली तर अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळाली. मात्र या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये पाहतोय उमेश कशी फलंदाजी करतोय आणि हा पहिल्या चेंडूवर मात्र इथे तवाफ उमेश घाणेकरला तंबूचा रस्ता दाखवतोय. उमेश घाणेकर याची खेळी संपुष्टात आणतोय गोलंदाज तवाफ. आणखीन एक धक्का ईगल 11 एसदे संघाला. धावसंख्या 19 असताना थँक्यू डीजे. आपण पाहतोय या षटकातील तवाफ याच्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत आणि या 4 चेंडूमध्ये त्याने काय केले तर 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केलेत. ते सुद्धा कोण तर सूरज शेडगे आणि उमेश घाणेकर या 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना बाद करण्यात हा गोलंदाज तवाफ यशस्वी होताना येथे पाहायला मिळाला. 4 चेंडू फेकलेत या तवाफने. 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद करून फक्त 1 धाव खर्च केली. खऱ्या अर्थाने गोलंदाजीचा विचार केला या एंडकडून जी गोलंदाजी होतो या एंडवर जास्तीत जास्त धावा येतात. मात्र आतापर्यंत 4 चेंडू आपण पाहिलेत आणि या 4 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केली ती म्हणजे 1. पुन्हा एकदा तवाफ आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकतोय, परंतु मित्रांनो पाहतोय तत्पूर्वी क्रमांक 4 वर फलंदाजीसाठी येतोय फलंदाज महेंद्र पाटील जो एसदे गावाला बिलॉंग करतोय. महेंद्र येतोय फलंदाजीसाठी. मिड विकेटला मारलेला फटका एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय त्या ठिकाणी आणि या चेंडूवर मात्र 1 धाव घेतोय. खऱ्या अर्थाने 1 धावेने आपल्याला धावसंख्या पाहायला मिळतोय ती म्हणजे 20. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 20 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तवाफ आपल्या षटकातील शेवटचा चेंडू फेकेल. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जयेश गागला स्ट्राईकला. जयेश गाग शॉर्टपिच चेंडू थोडासा चेंडूला सिलिमिडॉनला खेळून काढतोय. मात्र या चेंडूवर पंगारकर स्वतः धावत येतोय आणि या चेंडूवर 1 धाव खर्च करतोय हा मजगाव संघ. आणि या 1 धावेने आपण पाहतोय ईगल 11 एसदे संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय ती म्हणजे 21. कारण की पहिल्या षटकात 18 धावा आल्या होत्या. पहिला षटक एक चांगलं षटक एसदे संघासाठी गेलं होतं. मात्र दुसरं षटक आपण पाहिलं, दुसरं षटक तवाफ याने फेकलं आणि या तवाफ याने या षटकात फक्त 3 धावा खर्च केला. एक चांगलं षटक म्हणावं लागेल यात जैनाब 11 मजगाव संघासाठी. कारण या तवाफ याने या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 3 धावा खर्च करून मोठे 2 गडी बाद केलेत. एक सूरज शेडगे तर दुसरा उमेश घाणेकर याला. तर आपण पाहतोय क्रमांक 3चं षटक फेकण्यासाठी गोलंदाज येतोय फवाद येतोय क्रमांक 3चं षटक फेकण्यासाठी.
यात जैना बिलेवन मजगाव संघाकडून क्रमांक 3चं षटक फेकेल. खऱ्या अर्थाने जयेश घाग आपण पाहतोय स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकला त्याच्यासोबत महेंद्र पाटील. जयेश खेळण्यास तयार होतो. या गोलंदाजाचा चेंडूला सामोरा जातोय. या षटकातील पहिला चेंडू फेकतोय फवाद. शॉर्टफिच चेंडू आपण पाहिला, थोडासा इन स्पिन होणारा चेंडू, फलंदाजाला बुचकाळ्यात पाडणारा चेंडू, फलंदाजाची चेंडू फली आणि चेंडूचा मात्र येथे संपर्क होऊ शकला नाही. चेंडू ठरला अर्थातच निर्धाव. धावसंख्या 21. आतापर्यंत या इनिंग मधील 13 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 13 चेंडूमध्ये 21 ही धावसंख्या धावफलकावर लागली. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू, मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, परंतु तेवढंच. आणि या चेंडूवर धावा येतात 3 आणि या 3 धावेने आपल्याला धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे 24 या अंकावर जाऊन धावसंख्या पोहोचतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय फवाद गोलंदाजी करतोय महेंद्र याच्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू आणि हा एक चांगला फटका पाहायला मिळतोय. एक फेवरेट शॉट महेंद्र पाटील याचा. महेंद्र पाटीलची फलंदाजी आपण पाहिली असाल या पंचक्रोशीमध्ये. खरं सांगायचं असेल अनेक खेळाडूंना, अनेक या क्रिकेट प्रेक्षकांना महेंद्र पाटीलची फलंदाजी माहीत नसेल. मात्र मित्रांनो, महेंद्र पाटील असा फलंदाज आहे, जर फलंदाजी त्याची या मैदानावर लागली तर मात्र जास्तीत जास्त मोठी धावसंख्या उभी करेल. परंतु पाहूया या चालू सामन्यामध्ये या फवादच्या समोर फलंदाजी करत असताना महेंद्र कशी फलंदाजी करतोय. कारण की या अगोदरच्या चेंडूवर एक मोठा फटका मारला, एक नेत्रदीपक फटका मारला आणि त्या फटक्यावर 6 धावा आणल्या. मात्र फवाद या पुढील चेंडू कसा फेकतोय. फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा गलीच्या दिशेला कट केलेला चेंडू, परंतु तेथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आणि या चेंडूवर एक धावेने धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे 31 या अंकावर जाऊन पोहोचतोय. क्रमांक 3चं षटक चालू असताना या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. खऱ्या अर्थाने 16 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 16 चेंडूमध्ये 31 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली पाहतोय. पुन्हा एकदा फवाद आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकेल, तो म्हणजे जयेश घाग याच्यासाठी. जयेश उजव्या हाताने खेळणारा फलंदाज. शॉर्टफिच चेंडू, पुन्हा एकदा जयेशच्या बॅट मधून सुद्धा हा मोठा फटका पाहायला मिळतोय. एक अतिशय चांगला फटका 6 धावेंसाठी. आणि या थँक्यू डीजे. तत्पूर्वी भारतजी मोती साहेब आपण या मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. भारतजी मोती साहेब आपण या मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तर पुन्हा आपण सामन्याकडे वळतोय, मैदानावर जातोय. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या चेंडूवर 1 धाव घेतली जातोय. दुसरी धावेचा प्रयत्न होणार का? नाही, तर एकच धाव आणि 1 धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे 38. 2 षटकांचा खेळ संपतोय. तत्पूर्वी भारतजी मोती साहेब आपण कुठे असाल तर या मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. भारतजी मोती धरणीकुर्ची आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला येथे पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपलेला असताना पहिल्या षटकात झिवाम याने 18 धावा खर्च केल्या. तवाफ याने दुसरं षटक फेकलं. दुसऱ्या षटकात 3 धावा खर्च केल्या आणि आता फेकलेलं गेलेलं तिसरं षटक फवाद याच्या माध्यमातून फवाद याने 17 धावा खर्च केल्या. एकूण धावसंख्येचा विचार केलात तर धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय ती म्हणजे 38 धाव्या पाहायला मिळतात. तर त्याचप्रमाणे विशालजी तांबडे मिटेकार ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आपण सुद्धा या मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. विशालजी तांबडे मिटेकार ग्रामपंचायत सदस्य आपण सुद्धा या मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. मी राम गायकर रमेश गायकर यांना विनंती करतोय की भारतजी मोती साहेब यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. कॅमेरामॅन आपला थेट प्रेक्षेपण येथे करायचं आहे. त्याचप्रमाणे विशालजी तांबडे आमचे मित्र त्यांनी सुद्धा या मंचावर यायचं आहे. ग्रुप ग्रामपंचायत मिटेकार सदस्य.
तर आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे 38. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक आणि खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायचं आहे. त्याचप्रमाणे विशालजी तांबडे यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जातोय शिवतेज पाटील यांच्या तर्फे या मुरुड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. धन्यवाद. तर पुन्हा आपण मैदानाकडे वळतोय. शेवटचा षटक फेकण्यासाठी गोलंदाज येतोय बिल्लाल. बिल्लाल याचा पहिला चेंडू आपण पाहिला. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवर जयेश घाग याने 1 धाव घेतली आणि 1 धावीने धावसंख्या पोहोचवली ती 39 या अंकावर. तर या षटकातील क्रमांक 2चा चेंडू फेकण्यास तयार होतोय. या इनिंग मधील 20वा चेंडू फेकण्यास तयार होते गोलंदाज बिलाल महेंद्र पाटील याच्यासाठी. फुल ओव्हर फुल टच चेंडू मिड विकेटला मारलेला फटका. एका अर्थी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पहिल्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालं. मात्र झिमाम याने अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि 2 धावा वाचवल्या. 2 धावा खर्च करता आल्या. मात्र 2 धावा वाचवण्यात झिमाम पंगारकर यशस्वी होताना पाहायला मिळाला. या 2 धावा चौकार आहे का? व्हॉलेंटियर्स कमिटी कॅमेरामॅन युट्यूबच्या माध्यमातून चेक करा. नाही तर पंच निर्णय काय? पंच धावा किती? 2. ओके ओके. 2 धावा दिल्या जातात पंचांच्या माध्यमातून. रिव्ह्यू नाही आहे. हॅलो, किती धावा पंच? 2 धावा. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच निर्णय काय? 2 धावा. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे 41. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ होणं बाकी आहे आणि या 4 चेंडूमध्ये पाहतोय आपण महेंद्र पाटील आणि हा जयेश घाग किती मोठी फलंदाजी करतात. हा चेंडू सहजरित्या सेमीडॉनला खेळलेला फटका. 1 धाव तर नक्कीच घेतली जाणार. दुसरी धावेचा प्रयत्न होणार का? मात्र येथे 1 धाव आणि 1 धावेने आपण धावसंख्या पाहतोय.
धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे 42 या अंकावर जाऊन धावसंख्या पोहोचतोय। या षटकातील शेवटचे 3 चेंडू असतील। आतापर्यंत 21 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 21 चेंडूंचा खेळ संपलेला असताना धावसंख्या आपण पाहतोय 42। पुन्हा एकदा बिल्लाल आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकतोय जयेश याच्यासाठी। जयेश खेळण्यास तयार होतोय। या चेंडू मात्र आपण पाहिलात एक अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला या बिल्लाल याच्या माध्यमातून आणि या चेंडूवर मात्र आता धावबाद व्हावं लागलं जयेश घागे याला। तर आपण पाहतोय जयेश घाग बाद होऊन परततोय त्याच्या जागी। नवीन फलंदाज येतोय निखिल फुलारे। हा खेळाडू सुद्धा एसदे गावाला बिलॉंग करतोय। आता महेंद्र पाटील आणि निखिल फुलारे हे दोन फलंदाज, या दोन फलंदाजांना आपण पाहतोय खऱ्या अर्थाने एसदे गावातील जे फलंदाज आहेत, जे महत्त्वाचे फलंदाज आहेत, या दोन महत्त्वाच्या फलंदाजामध्ये या दोन फलंदाजांचा नेहमीच उल्लेख केला जातो तो म्हणजे निखिल फुलारे आणि महेंद्र पाटील यांचा। महेंद्र पाटील आपण पाहतोय आतापर्यंत एक चांगली फलंदाजी करत असताना 11 या धावसंख्यावर नाबाद खेळी करताना पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा बिलाल आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकतो महेंद्र याच्यासाठी। शॉर्ट पिच चेंडू, या चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र या चेंडूवर एक धाव घेतली जाते। दुसरी धावेचा प्रयत्न होणार का? आणि ही दुसरी धाव सुद्धा सहजपणे पूर्ण केली जातोय आणि या दोन धावेने आपण धावसंख्या पाहतोय गुरुजी। धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजे 44 या अंकावर जाऊन धावसंख्या पोहोचतो। या षटकातील शेवटचा चेंडू असेल। बिलाल आपल्या षटकातील शेवटचा चेंडू फेकेल, फलंदाज महेंद्र पाटील याच्यासाठी। 44 या अंकावर जाऊन धावसंख्या पोहोचतोय कारण की आपण ईगल 11 एसडी संघाचा विचार केलात, ईगल 11 एसडी संघातील फलंदाजांचा विचार केलात तर मात्र येथे स्वस्तात बाद झाले होते उमेश घाणेकर, जो स्वतः संघाचा कर्णधार होता, एक महत्त्वपूर्ण खेळाडू होता आणि या उमेश घाणेकरला लवकरात लवकर तंबूत परतावं लागलं होतं। परंतु ईगल 11 संघातील इतर खेळाडूंचा आपण विचार केलात, महेंद्र असेल किंवा जयेश असेल, एक चांगली खेळी करताना ते पाहायला मिळाली। पुन्हा एकदा बिलाल आपल्या षटकातील शेवटचा चेंडू फेकतोय। खऱ्या अर्थाने महेंद्र पाटील शेवटच्या चेंडूला कसा सामोरं जाते, फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूला आपण पाहतोय ठोकतोय सीमेरेषे बाहेर 6 धावेंसाठी। हा उत्तुंग असा षटकार। कमॉन डीजे। थँक्यू डीजे। तत्पूर्वी या स्पर्धेकरता मुरुड प्रीमियर लीग आणि या मुरुड प्रीमियर लीग वर्ग 3 याच्याकरिता आमचे आमंत्रित पाहुणे सन्माननीय श्री विशालजी तांबडे, ग्राम पंचायत मिटेकार सदस्य यांच्याकडून 1001 रुपयाची देणगी आलेली आहे। तर आपण पाहतोय पर्व पहिलं संपलेलं पाहतोय। खऱ्या अर्थाने ईगल 11 एसदे संघाने फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर 24 चेंडूमध्ये 50 ही धावसंख्या जमा केली तर 51 धावांचं आव्हान प्रतिस्पर्धी आयात जैनाब 11 मजगाव संघासमोर ठेवलेला असताना तर आपण पाहतोय आयात जैनाब 11 मजगाव हा संघ येणाऱ्या 24 चेंडूमध्ये हे 51 धावांचं आव्हान पेलेल का, 51 धावांचा जे डोंगर आहे ते पूर्ण करू शकेल का? तर हेच दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला ऐकवण्यासाठी मी येतोय आपला अलिबागचा मल्याण गावातील एक गोड आणि मधुर आवाज, खऱ्या अर्थाने वेदांत जी कंटक यांच्याकडे। चला वाघोबा मुरुड आणि मल्हार 11 मजगाव म्हणजे हुसेन टाके आणि अक्षय बुल्लू लगेच नाणेफेकीसाठी या। चला
जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि दरणे गुरुजी सांगतायत 51 धावांची गरज आहे झिमाम, आणि ती पूर्ण केली जाणार का? उमेश घाणेकरला प्रत्येक विकेटसाठी सुहास भगत यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि इकडे मात्र हुसेन टाके आलाय. हुसेन भाऊ टाइमचा पक्का, एकदम टाइमचा पक्का आहे हुसेन. मी एकदा आयकॉन खेळायला बोलवला होता हुसेनला, बाकीचे खेळाडू जवळून आले, लेट आले, आणि हुसेन शिगऱ्यावरून सगळ्यात आधी पोहोचला होता. विशालजी तांबडे, आपल्याला विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. चला, अक्षय बुल्लो आणि हुसेन टाके नाणेफेक करायची आहे. यस, दोनही कर्णधार हजर आहेत. विशालजी तांबडे यांच्या हस्ते आपण नाणेफेक घेणार आहोत. आणि अंतिम अंबाजी या ठिकाणी पाहिलं जातं एक बॅग घेऊन वारंवार फिरताना दिसत आहेत. नक्कीच त्या बॅगेमध्ये काहीतरी ठेवलंय. तर आता इथे सामना चालू होईल. सामना असेल तो म्हणजेच ईगल 11 यसदे विपक्ष आयत झैनाब 11 मजगाव. मुनीफ वासगरे आणि अरबाज अफराद यांचा हा संघ आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ईगल 11 यसदे संघाकडे जर पाहिलं मयूर गुंड आणि धनेशजी तांबडकर यांचा हा संघ आहे. निश्चित रूपानं असं असताना आता इथे कुठल्या संघ काय करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. निश्चितच कशा प्रकारचं क्रिकेट इथं खेळलं जाणार. एकीकडे जिमाम पंगारकर आहे, दुसरीकडे जर पाहिलं तर समोर उमेश घाणेकर आहे, परंतु सलामीला फलंदाज पियुष किल्लेकर आणि नॉस्ट्राईक एंडवर बिलाल सबोले. बिलाल सबोलेनं देखील आतापर्यंत अप्रतिम क्रिकेट खेळलेलं आहे. सन्मान्य विशालजी तांबडे, आपल्याला विनंती आहे आपण पुढे यायचं आहे. आपल्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. सन्मान्य भारतजी मोती, आपल्याला विनंती आहे आपण यायचं आहे. आपल्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. सन्मान्य भारतजी मोती, गीता 11 बोरली संघाचे ओनर भारतजी मोती. पहिला चेंडू, गोलंदाज सज्ज. पहिल्या चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलं. हो 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 हो, पहिला चेंडू निर्धावालाय. नक्कीच सिद्धेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू पियुष किल्लेकर साठी. एकीकडे यसदे आहे, दुसरीकडे मजगाव आहे. जिमाम पंगारकर, क्या होगा इस मैच में? भारतजी मोती यांच्या हस्ते नाणेफेक केली जाते. तत्पूर्वी डगआउट खाली करा. यस, डगआउट खाली करा. खेळाडूंना बसायला जागा द्या. खेळाडूंना बसायला जागा द्या. खेळाडू उभा राहायला नाही पाहिजे. जे पब्लिक बसलंय, विनंती आहे शिवतेज पाटील, विनंती आहे पब्लिकला उठवा तिथून. मल्हार 11 मजगाव संघाने नाणेफेक जिंकले. यावेळी मोठा फटका, यावेळी फटक्यामध्ये ताकद. इथे मात्र बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय, सीमा पार चेंडू जातोय. कमॉन डीजे. थँक्यू 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 डीजे. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय आणि षटकाराच्या साहाय्यानं धावफलकावर 6 धावा लगावल्या गेल्यात. 51 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर जर षटकार आला असेल किंवा षटकारानं तुम्ही खातं उघडलं असाल तर नक्कीच तिथून तुम्हाला मोमेंटम मिळतो. आणि हे माहीत आहे फलंदाज पियुष किल्लेकरला. पुढचा चेंडू घेऊन सिद्धेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सामना करेल. काय झालं? 6 चेंडू धावफलकावर आहेत, 2 चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज.
यावेळी मात्र एक चेंडू, हा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. एक धाव धावून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, यस इट इज, दुसरी धाव देखील अप्रतिमरित्या धावून पूर्ण केलेली आहे. स्वतः उमेश घाणेकर कर्णधार जो आपण पाहतोय त्याला मात्र या ठिकाणी आपण बॉलवर येताना पाहिलं होतं, त्याच्याकडून थोडंसं चेंडू उचलण्यात उशीर झाला आणि एका सेकंदात एक धाव धावून पूर्ण झालेली आपण पाहिली. आता मात्र इथे 2-3 चेंडू झालेले आहेत. 8 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सिद्धेश सज्ज. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, नक्कीच मिडल स्टंपवरून चेंडू गेला, त्याच्यामुळं या चेंडूला निर्धाव घोषित केलं. निर्धाव चेंडूच्या साह्यानं धावफलकावर 8 धावा आहेत. 800 चेंडू निर्धाव फेकलेले आहेत आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये. 800वा निर्धाव चेंडू फेकला गेलाय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाज सज्ज होईल. यावेळी अप्रतिम फटका, इनसाइड आउट, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धाव फलकावर 8 धावा स्थिरावलेल्या. एक षटकार येऊन देखील सिद्धेशना अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते केलेली. इथे मात्र यजदे संघाचे समर्थक जे आहेत ते समर्थक नक्कीच खुश असतील, कारण याच्यानंतर षटक घेऊन उमेश घाणेकर येणार आहे. आणि उमेश घाणेकर म्हटलं की एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून ओळखला जातो. पण यावेळी पियुष किल्लेकरला अंतिम चेंडू शॉर्ट पिच टाकण्याची चूक केली, कारण जेवढे चेंडू पुढे पडले तेवढ्या चेंडूवर धावा आल्या नाहीत. पण जसा शॉर्ट पिच चेंडूवर पुन्हा गोलंदाज आला त्याच्यावर आणखी एक षटकार लगावला गेला. या षटकाराच्या साह्यानं धावफलकावर पहिल्या षटका अखेर 14 धावा लगावल्या गेल्यात. म्हणजे प्रति षटकाच्या हिशोबानं 14 धावा चांगली धावसंख्या म्हणता येईल. परंतु असं असताना निश्चित रूपानं पहिल्या षटकात 14 धावा आल्या असतील तर 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 37 धावांची गरज आहे आयत जैनाब 11 संघाला. आता जिमाम पांगारकर मागच्या सामन्यामध्ये देखील 18 चेंडू 37 धावांची गरज होती आणि ती आपण चेस केल्या होत्या त्या धावा. कारण याच्यानंतर येणारा फलंदाज जो असेल तो फलंदाज स्वतः कॅप्टन जिमाम पांगारकर असेल. त्याच्यानंतर मला वाटतं बिलाल रामराजकर येईल, जो मागच्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता. एक सायकल शिवतेज पाटीलच्या नावावर गेलेली आहे, परंतु दुसरी सायकल कोणाच्या नावावर जाणार? आणि नितेश दादा या ठिकाणी बसलेले आहेत. नितेश दादा, तुम्हाला हाफिजींनी 500 रुपयाचं बक्षीस लावलं होतं, पण माझं म्हणणं काय होतं, नितेश दादा 500 रुपये किंवा 5000 साठी जाणार नाहीत. कारण हाफिजींनी जेव्हा मुस्कान संघ सुरू केला तेव्हा व्यावसायिक खेळणारा पहिला खेळाडू हा नितेश नरहरी होता, हे देखील सांगितलं जात आहे. आणि आज मुस्कान 11 संघ कसा आहे, त्याने किती खेळाडू बनवलेले आहेत. आज जे खेळाडू आपण पाहतो त्यांच्या मागे मुस्कान 11 संघाचा नेहमी हात असतो, त्यातील एक नितेश दादा देखील आहेत. आणि आज त्यांनी त्यांच्या प्रकारचा खेळ देखील या ठिकाणी केलेला पाहायला मिळतोय. उमेश घाणेकर ऑन बॉलिंग मार्क या ठिकाणी पाहायला मिळतोय. बिलाल सबोले फलंदाजीसाठी आलाय. दरणे गुरुजींनी त्यांचा पुढचा खजाना देखील या ठिकाणी ओपन केलाय. परंतु निश्चितच पहिला चेंडू उमेशचा, बिलाल साठी पहिला चेंडू बॅटच्या रेंज मध्ये होता पण पडल्यानंतर बाहेर निघाला आणि त्याच्यामुळे या ठिकाणी निर्धाव चेंडूचा सामना पाहायला मिळतोय बिलाल सबोलेच्या माध्यमातून. 17 चेंडू आणि 37 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज उमेश घाणेकर पुन्हा एकदा सज्ज होईल. सामना करेल फलंदाज बिलाल सबोले. राईट आर्म ओव्हर द विकेट उमेशच्या माध्यमातून बिलाल सबोलेसाठी. कशा प्रकारची खेळी होणार? पुढचा चेंडू. यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड कुठं केलंय तर लॉंग ऑनला लँड केलंय. अप्रतिम फटका बिलाल सबोलेच्या माध्यमातून. खणखणीत षटकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. बिलालनं षटकार लगावलाय, सामन्याला रंग दिलाय. धावफलकावर 20 धावा आहेत. 17 चेंडू आणि 16 चेंडू आणि 31 धावांची गरज. एक पहिला निर्धाव गेलाय, त्याच्यानंतर 17-37चं समीकरण आलं होतं, त्याच्यानंतर षटकार आलाय. 16-31चं समीकरण आलंय. पुढचा चेंडू उमेश घाणेकर. यावेळी फुलटॉस चेंडू होता. हर गेंद सीमा पार नहीं जाती, उसके लिए कई गेंदों को पहले देखना पड़ता है. बिलाल को ये बात ध्यान में रखना जरूरी है कि पूरा ऑफसाइड आपके लिए खाली रखा है तो उस हिसाब से खेलना पड़ेगा. लेकिन उमेश घाणेकर एक ऐसे गेंदबाज है जो कभी हार मानने वाले गेंदबाज नहीं है. उमेश घाणेकरनं आत्तापर्यंत जेवढी वेळ क्रिकेट खेळलंय
तेवढा वेळा आपल्या संघाचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न केलाय. आता आपण या पट्ट्यातला बघितला तर दादा एकमेव संघ आहे SD संघ शिल्लक राहिलेला या मुरुड प्रीमियर लीगमध्ये. आणि निश्चित रूपानं जर असं असेल तर उमेश घाणेकरला आपल्या संघाला कायम ठेवायचं आहे तर त्या प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल. इथे पुरुषोत्तम दादांच्या माध्यमातून या चेंडूला स्वैर घोषित केलं, पण जर पाहिलं तर आपण वाईड लाईनला पकडून टाकलेला चेंडू जरी वाईड असेल तरी तो खराब चेंडू नसतो. त्या चेंडूवर आणखी थोडा प्रयत्न केला तर तो चेंडू निर्धाव देखील येऊ शकतो आणि या गोष्टीचे जाणीव घेणं गरजेचं आहे. 15 चेंडू 30 धावांची गरज, म्हणजे प्रति चेंडू 2 धावांची गरज असेल, ती म्हणजेच या ठिकाणी जिंकण्यासाठी आयत जैनाब 11 मजगाव संघाला. उमेश घाणेकर बद्दल बोललं जातं अगदी शांत संयमी खेळाडू आहे. कधीही त्याचा गोंगाट नसतो, कधीही तो कोणावर भडकत नाही, चिडत नाही, शिवी तर तोंडातून येतच नाही. म्हणजे मी जेवढा बघितलाय तो तेवढा मला माहिती आहे. पण क्रिकेटमध्ये खेळताना बॉलिंगमध्ये त्याचे आपल्याला ॲग्रेशन दिसून येतं. इथे बघा ना अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय. अगदी वाईड लाईनला पकडून वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच्यामध्ये उमेश घाणेकरला यश देखील येते. म्हणजे शांत संयमी खेळाडूची निशाणी कशी असते, तुम्ही एकदा मैदानाच्या बाहेर पाऊल टाकलं की तुम्ही सगळ्यांसोबत मृदभाषी राहावं. मैदानात देखील उमेश घाणेकर तसा आहे, मैदानाच्या बाहेर देखील तसा आहे. परंतु असं असताना इथे मात्र आता 14 चेंडू 29 धावांची गरज आयत जैनाब 11 संघाला आहे आणि आयत जैनाब 11 संघाला जर इथून जिंकायचं असेल तर निश्चितच या धावा चेस करण्यासाठी पियुष आणि बिलालला आपली कामगिरी स्पष्ट करावी लागेल. कारण धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 22 झालेली आहे. अजूनही उमेश घाणेकरच्या षटकातील अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. पियुष किल्लेकरकडे क्षमता आहे या 2 चेंडूंना बाहेर मारण्याची आणि जर हे 2 चेंडू पियुष किल्लेकरनं बाहेर मारले तर निश्चितच इथे मात्र या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व कायम राहू शकतं झिमाम पंगारकर आणि टीम. तर या गोष्टीची नजर किंवा या गोष्टीची ओळख घेणं गरजेचं आहे. इथे मात्र कशा प्रकारचा खेळ होणार. सुपर 3 मध्ये बक्षीस पात्र होणारा संघ असेल यातून विजयी होणारा संघ. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा उमेश घाणेकर गोलंदाजी मार्कवर. यावेळी अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. उमेश घाणेकरवर असं हॉरिझॉन्टल बॅटनं आक्रमण करणं सोपं नाही आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट जर उमेशला खेळायचा असेल तर त्यासाठी त्या क्वालिटीची फलंदाजी होणं गरजेचं आहे. तेवढं शफल, तेवढी नजर, तेवढं टायमिंग आणि तेवढी चांगली जर पाहिलं तर क्लायमेटिक कंडिशन असणं गरजेचं आहे. तर उमेश घाणेकरला स्क्वेअर ऑफ द विकेटला जाऊन षटकार मारायचा असेल तर, उमेशला मारायचा असेल तर त्यानं शॉर्ट पिच चेंडू टाकला तर तुम्ही स्क्वेअर ऑफ द विकेट मारू शकता, नाहीतर पुढचा चेंडू पुढेच मारावा लागेल, जसं बिलालनं हेलिकॉप्टरनं षटकार मारला होता. अंतिम चेंडू घेऊन उमेश घाणेकर गोलंदाजी मार्कवर. 13 चेंडू 29 धावांची गरज. खरं तर ही षटक खेळून काढणं गरजेचं आहे कारण उमेश घाणेकरनं अत्यंत अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत या मुरुड प्रीमियर लीगमध्ये केलेली आहे. निश्चित रूपानं पुढचा चेंडू घेऊन उमेश घाणेकर सज्ज होईल. अंतिम चेंडू उमेशचा असेल. पियुष किल्लेकरला या ठिकाणी हे पाहणं गरजेचं आहे की कशा प्रकारे या ठिकाणी पियुष किल्लेकरची फलंदाजी आता होणार, कारण या चेंडूवर मोठा फटका आला तर सामना अगदी आपल्या बाजूने येईल पियुष, आणि या गोष्टीची जाणीव घेणं गरजेचं आहे. अंतिम चेंडू घेऊन उमेश घाणेकर सज्ज पियुष किल्लेकरसाठी. यावेळी इनसाइड आउट फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि उमेश घाणेकरच्या खात्यात आणखी एक विकेट नोंदविला जातोय. ईगल 11 SD संघ आणखी एक विकेट मिळवतोय. फलंदाज बाद. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. काल मला वाटते कृष्णा रोटकर किंवा आदेश पाटील आपण कोणीतरी म्हटलं होतं ना, डीजे मास्टर गाण्यामध्ये बोल ठेवा. म्युझिक एकतर काय करतंय, डोकं पण दुखवतंय आणि पब्लिकला देखील वैताग देते. त्याच्यामुळे आता मुरुड प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस आहे. मुरुड तालुका म्हटलं की पुरा पट्टा कसा आहे तर कोळी आगरी लोकांचा पट्टा आहे. मग चांगली कोली गीतं लावलीत तरी चालतील. तर डीजे मास्टर ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. बघा इकडे पुरुषोत्तम दादा आणि संकेत ढोले देखील खुश झालेत कोली गीतं म्हटल्यावर. चांगली कोली गीतं, जुनी हिंदी मराठी गाणी अशी लावलीत तरी देखील अगदी अप्रतिम होऊन जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. इथे मात्र कशा प्रकारचं क्रिकेट आता खेळलं जाईल दरणे गुरुजी. 12 चेंडू आणि
29 धावांची गरज. 12 चेंडू आणि 22 धावा झालेल्या आहेत. 51चं लक्ष आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जयेश घाग सज्ज होईल. पहिला चेंडू जयेश घाग साठी या ठिकाणी बिलाल साठी जयेश घागच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव आलाय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय. रिव्हर्सचा फटका म्हणजे लागला तर आबाद नाही तर बर्बाद असं म्हटलं जातं. इथे जर पाहिलं तर बिलाल कशा प्रकारची फलंदाजी करणार, कारण आता सरळ षटकार मारणं सोपं नाही आहे बिलाल, आणि या गोष्टीची जाणीव घेणं गरजेचं आहे. कारण या षटकामध्ये कसंही करून 10 ते 15 धावा घेणं गरजेचं आहे, तरच आपला संघ या अडचणीतून बाहेर निघू शकतो. उमेश घाणेकरनं काल काय केलं होतं? काल निखिल धारवेच्या वन फॅमिली सर्वे सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं होतं. उमेश घाणेकर आज काय करतोय? आज जर पाहिलं तर शांत राहून आयत जैनाब 11 संघासमोर खेळी करतोय आणि निश्चित रूपानं आपल्या संघाला फ्रंट फुटवर ठेवतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी अप्रतिम चेंडू. एक धाव मिळेल का? नक्कीच मिळेल. एका धावेच्या सहाय्यानं धावफलक पुढे सरकतंय. धावफलकावर धावा होत आहेत 23. 10 चेंडू आणि 28 धावांची गरज. पियुष किल्लेकर बाद झाल्यानंतर कुठेतरी आता जिमाम पंगारकरला जबाबदारी घेणं गरजेचं आहे, आणि जिमाम पंगारकरनं मागच्या सामन्यामध्ये ही जबाबदारी अप्रतिमरित्या पेलावलेली देखील आपण पाहिलेली आहे. थँक्यू डीजे. येस, डीजेने दाखवून दिलंय कोळीगीतं काय करता. माझ्याकडे भरपूर खजाना आहे कोळीगीतांचा, लगेच वाजवली जातील. फक्त त्याने एक झलक दिली. तर झिमामनं मोठा फटका किंवा गोलंदाजानं जर विकेट मिळवली तर इथे कोलीगीतं लावली जातील. हा देखील एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. जयेश घागच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट खेळलेलं पाहायला मिळतंय. निश्चित रूपानं या ठिकाणी हा देखील निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. धावसंख्या आहे ती म्हणजेच 23 धावा. 9 चेंडू 28 धावांची गरज. 12वा खेळाडू नसेल तर कमिटी मेंबरला पाठवला तरी चालेल. आहे का? येस, पाठवून द्या पाणी घेऊन. सुयोग रोटकर, नवीन चेहर, आपणास विनंती आहे आपण यायचं आहे. साई ट्रान्सपोर्टचे मालक सुयोग रोटकर, नवीन चेहर यांना विनंती असेल आपण यायचं आहे. या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आदेशजी पाटील यांच्या हस्ते आपण सुयोग रोटकर यांचा सन्मान करणार आहोत. साई ट्रान्सपोर्टचे मालक. पुढचा चेंडू यावेळी अप्रतिम फटका इनसाइड आउट. जिमाम पंगारकरच्या माध्यमातून खणखणीत षटकार आलाय, आणि या षटकाराच्या सहाय्यानं आता समीकरण बदलणार आहे. इथे जिमाम पंगारकर इनसाइड आउट फटके खेळण्यासाठी ओळखला जातो हे म्हटलं होतं, आणि त्या प्रकारचा फटका आला. 8 चेंडू 22 धावांची गरज. 29 धावा धावफलकावर आहेत. यस, थँक्यू डीजे. अप्रतिम. आता डीजे मास्टर तयार झालाय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यस, या ठिकाणी आपण सुयोगजी रोटकर यांचा सन्मान करतोय. कॅमेरामन फोकस करो, जल्दी वहां से हटो. बोला काहीतरी. 8 चेंडू 22 धावांची गरज. पुन्हा एकदा जिमाम पंगारकर ऑन स्ट्राईक. यावेळी चांगला फटका आलाय. गॅप मध्ये आहे का? 1 धाव धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होणार का? नक्कीच नाही. एका धावेवर समाधानी, आणि जिमाम पंगारकर बाद झालाय. आणखी एक फलंदाज बाद होतोय. कॅप्टन बाद होतोय. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. 7 चेंडू 21 धावांची गरज. नवीन फलंदाज, ओनर्स फेवरेट बिलाल रामराजकर, मॅन फ्रॉम नांदगाव, टुडे बिलॉंग्स टू आयत झैनाब 11 मजगाव. कशा प्रकारची खेळ या ठिकाणी बिलाल रामराजकरच्या माध्यमातून होणार. बोथ बिलाल ऑन द क्रीज, आणि या ठिकाणी कशा प्रकारची कामगिरी बिलालच्या माध्यमातून केली जाणार.
यस, मागच्या मॅचचा नाही त्याच्या आधीच्या मॅचचा देखील मॅन ऑफ द मॅच आहे बिलाल. सलगच्या 2 मॅन ऑफ द मॅच बिलालनं घेतल्या होत्या. झिमाम पंगारकर बाद झाल्यानंतर आता बिलाल काय करणार? कशा प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं जाणार बिलाल सबोले कडून आणि कशा प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं जाणार बिलाल रामराजकरच्या माध्यमातून. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल, तो म्हणजेच जयेश घाग. सामना करेल बिलाल सबोले. यावेळी फुलटॉस चेंडू होता, अप्रतिम फटका आलाय, चेंडूला अडवलं तर गेलंय. एक धाव पूर्ण नक्कीच झाले. दुसरीचा प्रयत्न होणार का? नक्कीच दुसरी धाव देखील पूर्ण झाले. 2 धावांच्या साहाय्यानं धावफलकावर धावा झाल्या त्या म्हणजेच 32 धावा. 6 चेंडू 19 धावांची गरज. झिमाम सलग तिसऱ्या मॅचला ही परिस्थिती आली तुमची. 6 चेंडू आणि 17, 18, 19 आणि अशा वेळी 2दा सामना बिलाल रामराजकरनंच उभं राहून काढला होता. यावेळी देखील बिलाल रामराजकर ती कामगिरी करणार का? इथे मात्र नक्कीच ज्यांना वाटतंय आयत जैनाब 11 जिंकावी त्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आयत जैनाब 11 जिंकावी असं त्यांना वाटतंय, त्यांनी एकदा टाळ्या वाजवा. आणि ज्यांना वाटतं ईगल 11 संघ जिंकावा त्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नक्कीच ईगल 11च्या टाळ्या जरा जास्त आहेत, परंतु या ठिकाणी आता विजयी कोणाचा होणार? निलेश शेडगे ताडवाडी यांच्याकडून सार्थक जो गोलंदाजीला येईल चौथ्या, त्याला प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज बॉलर ताडवाडीचाच आहे सार्थक. यस, त्याच्याकडून ताडवाडीवरून पारितोषिक आलं, याचा अर्थ त्या संघातला गोलंदाज आहे. आणि आपल्या संघातला खेळाडू मुरुड प्रीमियर लीग सारख्या मंचावर अंतिम षटकामध्ये येतोय असं म्हटल्यानंतर मग त्याला प्रोत्साहित करणं देखील गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे हे पारितोषिक त्याला लगावलं गेलंय. परंतु इथे मात्र प्रत्येक विकेटपेक्षा 1 बिलाल आणि 2 बिलाल जर तुला बाद करता आले सार्थक तर सामन्यामध्ये तू अर्थात ठरशील. परंतु या बिलालला बाद कसं करणार? कारण बिलाल उभा राहतो तेव्हाच गोलंदाजाला भीती वाटते. शरीरयष्टी तशी आहे आणि जेव्हा बॅटच्या पट्ट्यात बिलालच्या फटका येतो तेव्हा चेंडू कुठं जातो ते मागच्या सामन्यामध्ये पाहिलंय. 6 चेंडू 19 धावा, 6 चेंडू 3 षटकार अशा परिस्थितीनं खेळायचं आहे. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर सार्थक सज्ज होईल, सामना करेल तो म्हणजेच बिलाल रामराजकर. पहिला चेंडू सार्थक शेळकेच्या माध्यमातून बिलाल रामराजकरसाठी कशा प्रकारची खेळी होणार? पहिला चेंडू फटका फसलाय. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आणि पहिल्या चेंडूवर बिलाल रामराजकरला बाद करून 100 रुपयाचं पारितोषिक नोंदविलं गेलंय सार्थक शेळकेच्या माध्यमातून. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. कॅच नंबर 225, 225 झेल या ठिकाणी टिपला गेलाय. शिवतेज पाटील. नवीन फलंदाज मोईन आलाय, मुबीन आलाय. मोईन सगीर, मॅन फ्रॉम विहूर. या ठिकाणी 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. तत्पूर्वी तरुण उद्योजक सन्मान्य सुयोगजी रोटकर यांच्या माध्यमातून या मुरुड प्रीमियर लीग साठी 2000 रुपयांची देणगी आलेली. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सुयोगजी रोटकर यांच्यासाठी. यस, पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल आणि सामना करेल तो म्हणजेच सगीर का? जर्सीवर मुईन आहे पण खेळताना सगीर आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल सगीर साठी. सगीर काय करणार आता? पुढचा चेंडू या ठिकाणी. यावेळी उमेश घाणेकरकडे बघितलं का तुम्ही? उमेश घाणेकरची ही क्लिप काढा आणि या ठिकाणी कुठेतरी व्हायरल करा, कारण त्यानं शेवटपर्यंत गंडवणं कसं असतं ते दाखवलं. पण सागीर देखील तेवढाच अनुभवी आहे आणि त्याच्यामुळे निश्चित रूपानं त्यानं कोणत्याही प्रकारे क्रीज सोडलं नाही. नवीन फलंदाज तवाफ आलाय. आता मात्र या ठिकाणी
4 चेंडू आणि 19 धावा म्हणजे बिलाल सबोलेला जे काही करायचं आहे ते करायचं आहे. अंतिम अंबाजी देखील विचारत असेल पुढच्या सामन्यात टेन्शन असेल ना अंबाजी. या मॅचचं सुद्धा आहे का? यस मजगाव, यस 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 मजगाव संघ आहे ना. सन्माननीय गुलाल शेठ सुर्वे, कुणाल शेठ सुर्वे यांची वाट पाहिली जात आहे सुयोगजी रोटकर यांच्या माध्यमातून. तर विनंती असेल आपण देखील यायचं आहे. फायनल विजेत्या संघ मालकाला मुरुड प्रीमियर लीगच्या माध्यमातून कूलर दिला जाईल, हे लक्षात घ्या. फायनल विनर संघ मालकाला मुरुड प्रीमियर लीगच्या माध्यमातून कूलर दिला जाईल, डिक्लेअर केलेला आहे. आणि बक्षीसपात्र होणारा पहिला संघ जो आहे तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच गीता 11 बोरली संघ. यस बिलाल सबोले 2 धावा घेणं गरजेचं होतं. 3 चेंडू 19 धावा जर चांगली गोलंदाजी झाली तर होऊ शकत नाही, त्या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. 3 चेंडू 19 धावांची गरज आता. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. बिलालचं डोकं थोडासा डोक्यात काय चालू होतं काय समजलं नाही आहे. 3 चेंडू 19 धावांची आता गरज आहे. कशा प्रकारचा खेळ होणार इथे मात्र सार्थक शेळके गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत 3 चेंडू अप्रतिम फेकलेत. त्याच्यामध्ये एक बिलाल रामराजकर होता, त्याला बाद देखील केलंय. त्याच्यानंतर जर पाहिलं तर बिलाल रामराजकर बाद झाल्यानंतर पुढच्या चेंडूवर एक रनआउट देखील केलाय. आणि आता मात्र इथे अप्रतिम गोलंदाजी. पुढचा चेंडू हा देखील अप्रतिम चेंडू. इथे मात्र मुरुड प्रीमियर लीगचा दुसरा बक्षीसपात्र संघ फक्त औपचारिकरित्या बाकी आहे, परंतु एसडे संघाने नक्कीच बक्षीसपात्र संघांच्या यादीमध्ये आपलं नाव कोरलेलं पाहायला मिळत आहे. धावत जाऊ नका कोणी, सामना संपू द्या. हा उमेश घाणेकर हे लक्षात ठेवा. बघा काय होतंय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. या ठिकाणी आणखी एक निर्धाव चेंडू. मेडन ओव्हर होणार का? मेडन ओव्हर साठी टाळ्या वाजवा. जर हा चेंडू निर्धाव आला तर मेडन ओव्हर होऊ शकते. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी सार्थक शेळकेच्या माध्यमातून. इथे जर जिंकलो उमेश घाणेकर तर मार्जिन देखील चांगलं घेऊन जिंकणार आहोत. मेडन ओव्हर या ठिकाणी या क्वालिफायर सामन्यामध्ये पाहायला मिळते, ती म्हणजे सार्थक शेळकेच्या माध्यमातून. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळते सार्थक शेळकेच्या माध्यमातून. ईगल 11 एसडे संघ या ठिकाणी विजयी झाला. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे देखील या स्पर्धेमध्ये आपण अप्रतिम खेळी केलीत त्याबद्दल हार्दिक हार्दिक आभार. हार्ड लक झिमाम पंगारकर. पण अजून भरपूर सामने बाकी आहेत, त्याच्यामुळे भरपूर स्पर्धा बाकी आहेत, त्याच्यामुळं क्रिकेट हे होत राहील. तर निश्चित रूपाने या ठिकाणी तत्पूर्वी डगआउट खाली करायचे आहेत, दोन्ही डगआउट खाली करायचे आहेत. पब्लिक चला